नमस्कार मित्रांनो, PYQ एक्सप्रेस बाय सागर सर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्र गट ब अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण पाहणार आहोत। चला तर सुरू करूयात। प्रश्न पहिला, खालीलपैकी योग्य विधानांच्या पर्यायाची निवड करा। भारतात पहिली सुती कापडाची गिरणी मुंबई येथे सुरू झाली। भारतात पहिली तागाची गिरणी रिश्रा येथे सुरू झाली। भारतातील पहिली सुती कापड गिरणी कावसजी नानाभाई यांनी सुरू केली। वरील तिन्ही विधाने बरोबर आहेत। पुढचा प्रश्न, कोल्हापूर येथील 27व्या पलटणीतील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली 31 जुलै 1857चे बंड केले होते? उत्तर आहे रामजी शिरसाट। पुढचा प्रश्न, सती प्रथेबद्दल शास्त्राच्या संमतीने केलेला खून असे खालीलपैकी कोणी म्हटले आहे? उत्तर आहे राजाराम मोहन रॉय। पुढचा प्रश्न, जोड्या लावा। प्रार्थना समाज त्याची स्थापना झालेली आहे 1867 रोजी, सत्यशोधक समाज 1873 रोजी, सार्वजनिक सभा 1870, आर्य समाज 1875। पुढचा प्रश्न, 1909 मध्ये कामगार हितवर्धक सभा या संघटनेची स्थापना करून कामगारांना शिक्षण, कायदेशीर सल्ला देण्याचे काम खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केले होते? उत्तर आहे भिवाजी नरे, सीताराम बोले, बॅरिस्टर हरिश्चंद्र तालचेरकर। पुढचा प्रश्न, होम रूल म्हणजे? उत्तर आहे होम रूल म्हणजे आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणे, स्वराज्य प्राप्त करून घेणे, इंग्रजाच्या जोखडातून मुक्त होणे। पुढचा प्रश्न, 26 जुलै 1876 रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण होते? उत्तर आहे आनंद मोहन बोस। पुढचा प्रश्न, खालीलपैकी नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या मृत्यूनंतरच्या वारसाची काहीच व्यवस्था न केल्याने कंपनी सरकारने त्यांचे राज्य खालसा केले होते? उत्तर आहे राजा रघुजी तिसरा। पुढचा प्रश्न, झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरामधील एकमेव पुरुष होती हे विधान खालीलपैकी कोणी केले? उत्तर आहे ह्यू रोज। पुढचा प्रश्न, 27 जुलै 1889 रोजी लंडन येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या? उत्तर आहे सर ॲलन ह्यूम, टिग्बी, दादाभाई नौरोजी, योमेशचंद्र बॅनर्जी, वेडरबर्न आणि WS केन इत्यादी व्यक्ती संबंधित होत्या। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील घाट आणि त्यावरील रस्ते यांच्या योग्य जोड्या? फोंडा घाट, कोल्हापूर पणजी, माळशेज घाट, ठाणे अहमदनगर, हनुमंते घाट, कोल्हापूर कुडाळ, थळघाट, मुंबई नाशिक। पुढचा प्रश्न, शंभू महादेवाचे डोंगर रांग डॅश डॅश नद्याच्या दरम्यान आहे? उत्तर आहे भीमा आणि कृष्णा। पुढचा प्रश्न, खालील विधानांचे निरीक्षण करून योग्य पर्याय निवडा। अग्निजन्य खडकात लोह, सोने, तांबे आढळते, विधान बरोबर आहे। स्तरित खडकात चुनखडक आणि जिप्सम सारखी खनिजे आढळतात, हेही विधान बरोबर आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? महाराष्ट्रात भीमा नदीचे स्वतंत्र खोरे आहे, बरोबर आहे। पैनगंगा नदी अजिंठा रांगेत उगम पावते, हेही विधान बरोबर आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील 1960 आणि 2020 मधील एकूण प्रशासकीय विभाग अनुक्रमे डॅश डॅश व डॅश डॅश आहेत? उत्तर आहे 6 आणि 8। पुढचा प्रश्न, योग्य जोड्या जुळवा। मृदेचा प्रकार आणि त्याचे प्रदेश? काळी कापसाची मृदा महाराष्ट्र पठारी प्रदेशात सापडते, जांभी मृदा कोकण प्रदेशात, तांबडी मृदा पूर्व विदर्भात, भरड उथळ मृदा सह्याद्रीचा पूर्व भाग।
या ठिकाणी आढळते. पुढचा प्रश्न, कोणत्या 2 नद्या दरम्यानच्या प्रदेशाला पंजाब हिमालय म्हणतात? उत्तर आहे सिंधू सतलज. पुढचा प्रश्न, पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये अतिउष्ण, कोरडे व धुळीचे वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना डॅश डॅश वारे असे म्हणतात. उत्तर आहे लू वारे. पुढचा प्रश्न, स्वामीनाथन 1970 यांच्या व्याख्येनुसार भारतातील कोरडवाहू शेती म्हणजे ज्या ठिकाणी सरासरी वार्षिक पर्जन्य हे 100 सेंटीमीटरपेक्षा कमी पण 40 सेंटीमीटरपेक्षा जास्त पडते. पुढचा प्रश्न, भारतीय जनगणनेनुसार खालीलपैकी कोणती वस्ती नागरी वस्ती म्हणून ओळखली जाते? उत्तर आहे महानगरपालिका किंवा नगरपालिका असणे. 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या आहे आणि लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला 400 पेक्षा जास्त आहे अशी वस्ती नागरी वस्ती म्हणून ओळखली जाते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान औद्योगिक कामगारासाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकाबद्दल खरे आहे? उत्तर आहे औद्योगिक कामगारांना वाजवी वेतन मिळून त्यांचे जीवनमान चांगले राखण्यास हे मदत करते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते मध्यवर्ती बँकेच्या गुणात्मक पतनियंत्रणाचे साधन नाही? आपण बरोबर पर्याय बघू. गुणात्मक पतनियंत्रणाचे साधने आहेत उपभोग कर्जाचे नियंत्रण, आदेशाच्या मार्फत नियंत्रण, कर्ज तारण सीमांचे नियमन. पुढचा प्रश्न, खालील विधानांपैकी कोणते बरोबर आहे? बरोबर विधाने आहेत, भारतीय हस्तोद्योग विधान महामंडळाची स्थापना 1958 साली करण्यात आली. PM विश्वकर्मा कौशल सन्मान योजना ही केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे. पुढचा प्रश्न, भारतीय लोकसंख्येच्या अभ्यासात खालीलपैकी सतत बदलणारे 3 प्रमुख घटक कोणते? जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतर. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMFच्या 2024 मध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार जगातील सर्वोच्च 5 सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था किंवा सर्वात श्रीमंत देशाचा योग्य क्रम लावा. योग्य क्रम आहे अमेरिका, चीन, जर्मनी, जपान आणि भारत. पुढचा प्रश्न, डॉक्टर विजय केळकर समितीचा अहवाल हा डॅश डॅशशी संबंधित आहे. उत्तर आहे अप्रत्यक्ष कर विषयक सुधारणा. पुढचा प्रश्न, डॅश डॅशमध्ये मानवी गरिबी निर्देशांकाच्या जागी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाची संकल्पना मांडण्यात आली. उत्तर आहे मानव विकास अहवाल 2010. पुढचा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. आपण बरोबर विधाने बघूयात. स्थूल राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न नेहमीच कमी असते. स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश असतो तर निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश नसतो. हे दोन्ही विधाने बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, भारताच्या 2023-24च्या अर्थसंकल्पाबाबत खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? भरड धान्यास श्री अन्न या नावाने सन्मानित करण्यात आले. बरोबर आहे. किसान क्रेडिट कार्ड सुविधा वाढविण्यासाठी रुपये 23,000 कोटी तरतूद करण्यात आली आहे. हेही बरोबर आहे. पुढचा प्रश्न, भारतीय रहिवाशांसाठी खालीलपैकी कोणते परवानगी असलेले विदेशी चलन व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पार पाडण्याचे अधिकृत व्यासपीठ नाही? आपण व्यासपीठ असणारे पर्याय बघूयात. एक मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज, भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे अधिकृत व्यासपीठ, परकीय चलनात व्यवहार करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने प्राधिकृत केलेले बँका हे अधिकृत व्यासपीठ आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्थेचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहे? उत्तर आहे कृषी मालाचे सहकारी तत्वावर विपणन करण्यास प्रोत्साहन देणे. पुढचा प्रश्न, भारतीय अर्थसंकल्पासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? बरोबर विधाने बघूयात आपण. भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तऐवज एकूण जमा खर्च दर्शवितो. बरोबर. भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तऐवज राजकोषीय तूट दर्शवतो. बरोबर.
भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तऐवज प्राथमिक तूट दर्शवतो. बरोबर. भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तऐवज परिणामकारक महसुली तूट दर्शवितो. बरोबर. पुढचा प्रश्न. जोड्या जुळवा. क्रांती आणि उत्पादन. हरित क्रांती अन्नधान्य उत्पादन. सोनेरी क्रांती फळाचे उत्पादन. निळी क्रांती मत्स्य उत्पादन. पिवळी क्रांती तेलबिया उत्पादन. पुढचा प्रश्न. भारतीय संविधानातील अनुच्छेद डॅशमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पाची परिभाषा केली आहे. उत्तर आहे अनुच्छेद 112. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? आपण सत्य विधान पाहूयात. स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेरील कमावलेले उत्पन्न समाविष्ट नसते. विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या अंतराळ संशोधन संस्थांनी भूगर्भातील पाण्याचे सर्वेक्षण करण्यासाठी संयुक्तपणे SWOT नावाची आंतरराष्ट्रीय उपग्रह मोहीम सुरू केली आहे? उत्तर आहे नासा आणि CNES. पुढचा प्रश्न. अन्न कचरा निर्देशांक अहवाल 2024 यांनी प्रस्तुत केला आहे? उत्तर आहे संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम. पुढचा प्रश्न. द इंडियन नेव्ही ॲट 75 रेमिनिसिंग द वोयाज या पुस्तकाचे लेखक कोण आहे? उत्तर आहे कमोडर रणजित राय. पुढचा प्रश्न. उस्ताद रशीद खान यांचे घराणे कोणते होते? उत्तर आहे रामपूर सहसवान. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या राज्याने दारिद्र्य निर्मूलनासाठी ओरुनडोई 2.0 स्कीम सुरू केली आहे? उत्तर आहे आसाम. पुढचा प्रश्न. सूर्यकिरण या हवाई कसरती करणाऱ्या गटाचे बोधवाक्य काय आहे? उत्तर आहे सदैव सर्वोत्तम. पुढचा प्रश्न. पुढीलपैकी कोणते साहित्यकृती जॉन फॉसे यांच्या आहेत? उत्तर आहे बोट हाऊस, मेलांकॉली 1, रॉडार्ट्स स्वॉर्ड रेड आणि ब्लॅक. पुढचा प्रश्न. भारतातील शहरांचे 3D नकाशे तयार करण्यासाठी सर्वे ऑफ इंडियाने कोणत्या कंपनीसोबत करार केला आहे? उत्तर आहे जेनेसिस इंटरनॅशनल. पुढचा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या जोड्यामध्ये शहराची नावे आणि तेथील क्रिकेट योग्य जोडलेली आहेत? बरोबर उत्तर आहे ग्रीन पार्क स्टेडियम कानपूर, होळकर स्टेडियम इंदोर, AM चिदंबरम स्टेडियम चेन्नई, M चिन्नास्वामी स्टेडियम बेंगलोर. पुढचा प्रश्न. BN गोस्वामी हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? उत्तर आहे कला इतिहास. पुढचा प्रश्न. लक्षद्वीप संबंधी पुढील विधानापैकी अयोग्य विधान कोणते ते कोणते? आपण बरोबर विधाने पाहूयात. लक्षद्वीप म्हणजे मलयालम आणि संस्कृत भाषांमध्ये लाक्षद्वीप होय आणि या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य शहर कावरत्ती हे आहे. पुढचा प्रश्न. केंद्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयाद्वारे संघटन से समृद्धी हे अभियान चालविले जाते? ग्रामीण विकास मंत्रालय. पुढचा प्रश्न. पुढीलपैकी कोणी पुंज क्वांटम कण ह्या शब्दाची निर्मिती केली आहे? उत्तर आहे मार्क रीड. पुढचा प्रश्न. आफ्रिकन युनियनचे गीत अँथम कोणते आहे? उत्तर आहे लेट अस ऑल युनाइट अँड सेलिब्रेट टुगेदर. पुढचा प्रश्न. मालदीवविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? योग्य विधाने बघूयात. मालदीवमधील लोकसंख्या बहुतांशी मालदीवीय वंशगटाची आहे. बरोबर. इस्लाम हा राज्याचा अधिकृत धर्म आहे. हेही बरोबर. राष्ट्रपती हे राज्य आणि शासन प्रमुख असतात. हेही विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये प्रत्येक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशासाठी राज्यसभेतील जागा वाटपाबाबतची तरतूद आहे? उत्तर आहे 4थी अनुसूची.
पुढचा प्रश्न, कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये ग्रामसभेला संविधानिक दर्जा प्राप्त झाला? उत्तर आहे 73वी घटना दुरुस्ती. पुढचा प्रश्न, भारतीय संसदेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? उत्तर आहे स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद ही एक सदनी होती. बरोबर. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा अमेरिकन सिनेटच्या सदस्याप्रमाणे आहे. हेही विधान बरोबर. पुढचा प्रश्न, राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात पंचायत राज्याशी संबंधित असलेल्या जिल्हा पंचायत, ग्रामसभा, मध्यस्तर, गाव इत्यादी शब्दांच्या व्याख्या दिलेल्या आहेत? उत्तर आहे अनुच्छेद 243. पुढचा प्रश्न, खालील विधाने लक्षात घ्या. योग्य विधाने बघूयात आपण डायरेक्टली. सध्या भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा नमूद आहेत. हे विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न, ग्रामपंचायतीचे संघटन हा विषय भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 40 मध्ये आहे. पुढचा प्रश्न, मुंशी अय्यंगार सूत्र कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे भाषा समस्या. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानात खालील अनुच्छेदानुसार निर्वाचन आयोगाची तरतूद करण्यात आली आहे? बरोबर उत्तर आहे अनुच्छेद 224. पुढचा प्रश्न, भारतातील पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त कोण आहेत? उत्तर आहे VS रमादेवी. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद राज्य विधिमंडळाशी संबंधित आहे? उत्तर आहे अनुच्छेद 168. पुढचा प्रश्न, राज्याच्या महाअधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? उत्तर आहे राज्यपाल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही विधिमंडळ आहे? उत्तर आहे आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न, घटनेतील अनुच्छेद 154 प्रमाणे घटनेने राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे सोपवलेले आहे? उत्तर आहे राज्यपाल. पुढचा प्रश्न, जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती डॅश डॅशद्वारे होते? उत्तर आहे राज्याचे राज्यपाल. पुढचा प्रश्न, घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे? उत्तर आहे अनुच्छेद 215. पुढचा प्रश्न, योग्य जोड्या जुळवा. शैवाळ गट आणि त्याचे उदाहरण. हिरवे शैवाळ स्पायरोगायरा, तपकिरी शैवाळ सारगॅसम, लाल शैवाळ पॉलीसिफोनिया, पिवळे शैवाल बॉट्रिडियम. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाला फळ पिकविणारे संप्रेरक असे म्हणतात? उत्तर आहे इथिलीन. पुढचा प्रश्न, योग्य जोड्या जुळवा. वनस्पती रोग आणि रोगकारक. गव्हाची सुटी काजळी उस्टिलॅगो सेगेटम. गव्हाच्या खोडावरील काळा तांबेरा त्याचा रोगकारक आहे पॅक्सिनिया गॅमिनीस. भुईमुगाच्या पानावरील टिक्का त्याचा रोगकारक आहे सर्कोस्पोरिडियम पर्सोनॅटन. हळदीच्या पानावरील ठिपका त्याचा रोगकारक आहे टॅफ्रिना मॅक्युलान्स. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती लस त्वचेच्या थरामध्ये देण्यात येते? उत्तर आहे BCG लस. पुढचा प्रश्न, बायोमेडिकल कचरा रंगीत कोडेड पिशवी वापरून गोळा केला जातो आणि सुरक्षितपणे त्याची विल्हेवाट लावली जाते. कोणती रंगीत कोडेड पिशवी मानवी शारीरिक कचऱ्यासाठी वापरली जाते? उत्तर आहे पिवळी पिशवी. पुढचा प्रश्न, आहारातील प्रथिनांची कमतरता कोणत्या आजारास कारणीभूत आहे? उत्तर आहे क्वॉक्शिकोर. पुढचा प्रश्न, सस्तन प्राण्याची लक्षणे खालीलप्रमाणे आहेत. सस्तन प्राण्याची लक्षणे, अंगावर केस असतात, मादीमध्ये स्तनाग्री असतात, काही सस्तन प्राणी अंडी घालतात. पुढचा प्रश्न, पायसेस या वर्गामध्ये मासे मोडतात कारण?
ते पूर्णपणे जलीय जीवनामध्ये रूपांतरित झालेले आहेत. ते शीत रक्ताचे असतात आणि त्यांच्या शरीरावर खवले असतात. पुढचा प्रश्न, हायड्राच्या नेमॅटोब्लास्ट मध्ये सापडणाऱ्या विषाचे नाव सांगा. उत्तर आहे हिप्नोटॉक्सिन. पुढचा प्रश्न, ब्रॉन्झ हा खालील धातूंचा मिश्रण आहे. कॉपर आणि यसेन या धातूचे मिश्रण आहे. पुढचा प्रश्न, रासायनिक उद्योगामध्ये झिओलाइटचा उपयोग डॅश म्हणून करतात, उत्प्रेरक म्हणून करतात. पुढचा प्रश्न, 100% अभिक्रिया आणि पुनर्प्राप्ती लक्षात घेऊन फॉर्माल्डिहाइडच्या 2 मोलपासून किती ग्रॅम हायड्रोजन मिळू शकेल? उत्तर आहे 4 ग्रॅम. पुढचा प्रश्न, खालील बरोबर विधाने बघायची फक्त आपण. सोलार PV तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे सरळ विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर होते. सोलार औष्णिक तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे उष्णता ऊर्जेमध्ये रूपांतर होते. पुढचा प्रश्न, दड्ड्या पुढे मागे हलवून द्रव असलेल्या सिलेंडरमध्ये कोणत्या प्रकारचे तरंग निर्माण केले जातात? उत्तर आहे अणुतरंग. पुढचा प्रश्न, विद्युत चंबकीय वर्णपटामध्ये दृश्य प्रकाशाच्या तरंगलांबीची व्याप्ती किती असते? 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर. पुढचा प्रश्न, एका स्थानकापासून काही प्रवाशांसह एक रेल्वेगाडी सुटते. बस स्थानकावर 50% प्रवासी उतरतात व 25 नवीन चढतात. सी स्थानकावर रेल्वेगाडीत उपस्थित असलेल्यापैकी 40% प्रवासी उतरतात व 40 नवीन चढतात. आता रेल्वेगाडीत उपस्थित प्रवाशांची संख्या स्थानक ए वर चढलेल्या प्रवाशांच्या 40% इतकी आहे, तर किती प्रवासी स्थानक ब वर उतरतील? उत्तर आहे 275. आपण गणिताचे आणि बुद्धिमत्ताचे डायरेक्ट उत्तर बघूयात, त्याचे स्पष्टीकरण बघणार नाही, परंतु आपण तो प्रश्न वाचणार आहे जेणेकरून आपल्याला आयोगाच्या ट्रेंड समजून येईल. पुढचा प्रश्न सोडवा. 83वा प्रश्न वाचूयात आपण. समीरने एकूण 360 रुपयाला काही सफरचंद खरेदी केले. जर त्याला प्रत्येक सफरचंदावर 3 रुपयाची सूट मिळाली असती तर तो 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता. तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केले? उत्तर आहे 24. पुढचा प्रश्न, 150 व 500 या संख्यामधील किती संख्यांना 11ने भाग जातो? उत्तर आहे 32. पुढचा प्रश्न, जर एका कुटुंबाचे मासिक उत्पन्न 40,000 असेल तर त्या कुटुंबाने घर भाडे, किराणा माल व प्रवासावर एकूण किती खर्च केला हे खालील वर्तुळाचे अवलोकन करून काढा. उत्तर आहे 30,000. पुढचा प्रश्न, अ ने ब ला एक वस्तू 10% नफ्याने विकली. ब ने तीच वस्तू परत अ ला 10% तोट्याने विकली, तर या व्यवहारामध्ये काय झाले? अ चा 11% नफा झाला. 87. पुढचा प्रश्न, 18 मीटर लांब व 12 मीटर रुंद असलेली जागा व्यापण्यासाठी 30 सेमी बाजू असलेल्या चौरसाकृती किती फरशा लागतील? उत्तर आहे 2400. 88वा प्रश्न, ताशी 80 किमी वेगाने जाणारी 700 मीटर लांबीची एक आगगाडी एक प्लॅटफॉर्म 72 सेकंदात ओलांडते, तर प्लॅटफॉर्मची लांबी किती? उत्तर आहे 900 मीटर. पुढचा प्रश्न, भूषण एक काम 80 दिवसात पूर्ण करतो, परंतु 10 दिवस काम केल्यानंतर भूषण निघून गेला व उर्वरित काम नीरजने 35 दिवसात पूर्ण केले, तर एकटा नीरज तेच काम किती दिवसात पूर्ण करेल? उत्तर आहे 40 दिवस. पुढचा प्रश्न, 5 वर्षापूर्वी रेखा व नेहाचे सरासरी वय 34 वर्ष होते. आज रेखा, नेहा व नीरजचे सरासरी वय 33 वर्ष आहे. 10 वर्षानंतर नीरजचे वय किती असेल? 31 वर्ष. पुढचा प्रश्न, 6 मजूर 4 दिवसात 9600 विटा बनवितात, तर 18 मजूर 2 दिवसात किती विटा बनवतील? उत्तर आहे 14400. पुढचा प्रश्न, 54 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी ट्रेन 9 सेकंदात एक टेलिग्राफ पोल ओलांडते, तर ट्रेनची लांबी शोधा. ट्रेनची लांबी आहे 135 मीटर. पुढचा प्रश्न, खालील संख्या श्रेणीतील क्रमाने येणारी संख्या कोणती? 3, 6, 11, 18.
तर पुढची संख्या असेल 27. पुढचा प्रश्न, अमर त्याच्या घरापासून पश्चिमेकडील शाळेकडे 4 किलोमीटर चालत गेला आणि तेथून 2 किलोमीटर उत्तरेकडे बँकेत गेला व बँकेतून पैसे घेतल्यानंतर अमर पूर्वेकडे 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या भरतच्या घरी गेला. तर तो आणि त्याचे घर यामधील अंतर किती? उत्तर आहे 2 किलोमीटर. पुढील विधाने वाचून योग्य निष्कर्ष काढा. विधान 1, सर्व मोगरा शेवंती आहेत, सर्व शेवंती फुले आहेत. निष्कर्ष अ, सर्व फुले मोगरा आहेत, सर्व फुले शेवंती आहेत. निष्कर्ष उत्तर आहे दोन्ही निष्कर्ष चुकीचे आहेत. पुढचा प्रश्न, शेजारील आकृतीत किती त्रिकोण आहेत? उत्तर आहे 60. पुढचा प्रश्न, जर अधिक म्हणजे वजा, वजा म्हणजे गुणाकार, भागाकार म्हणजे अधिक आणि गुणाकार म्हणजे भागाकार, तर 15 - 3 अधिक 10 × 5 / 5 तर किती? 48. जर एका सांकेतिक भाषेत ब्रेक थ्रू हे असे लिहिले असेल तर त्याच सांकेतिक भाषेत डिस्ट्रीब्युशन कसे लिहाल? उत्तर आहे 3. पुढचा प्रश्न, रोहन रामूचा मुलगा आहे. रामूच्या बाबांनी रोहनला शाळेतून घेतले आणि ते सचिन काकाच्या घरी गेले. सचिनची पत्नी रोहनच्या आईची बहीण आहे. सचिनच्या पत्नीचे रोहनच्या वडिलाशी नाते काय? उत्तर आहे मेहुणी. पुढचा प्रश्न, खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नाचे उत्तर द्या. A, B, C, D, E आणि F या 6 विद्यार्थिनींनी गणित आणि विज्ञानाच्या स्वयंमूल्यांकन चाचणीत सहभाग घेतला. चे गणितातील एकूण गुण Cच्या अगदी वर आहेत आणि विज्ञानातील गुण Fच्या अगदी वर आहेत. हा विज्ञानात Cच्या अगदी वर आहे, परंतु गणितात D पेक्षा कमी गुण मिळाले आहे. Fने विज्ञानात D व E पेक्षा जास्त गुण मिळविले, परंतु D प्रमाणे त्याची गणितात प्रगती नाही. गणितात C व D यांच्यामध्ये कोणीही नाही आणि विज्ञानात C आणि A च्यामध्ये कोणीही नाही. तर विज्ञानात कोणी सर्वात जास्त गुण मिळवले? उत्तर आहे B. ओके, ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.